60% ನಾಮಫಲಕಗಳಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಕಡ್ಡಾಯ ಅನ್ನುವಂತಹ ನಿಯಮದ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಉದ್ವಿಗ್ನಗೊಂಡಿದೆ. ಬೆಳಗಾವಿ ಗಡಿಯಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಖ್ಯಾತಿ ತೆಗೆದಿದೆ ಶಿವಸೇನೆಯ ಅಪ್ಪುಂಡ ಸೇನೆ. ಕನ್ನಡ ನಾಮಫಲಕಕ್ಕೆ ಬೆಂಕಿ ಇಡೋದರ ಮೂಲಕ ಪುಂಡಾಟವನ್ನು ಮೆರೆದಿದ್ದಾರೆ. ಪಾಲಿಕೆ ಹಾಗೂ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ಆದೇಶದ ವಿರುದ್ಧ ತಮ್ಮ ಆಕ್ರೋಶವನ್ನು ಹೊರಹಾಕಿದ್ದಾರೆ. ಕೊಲ್ಹಾಪುರ ಜಿಲ್ಲೆ ಗಡಿಯ ಕನ್ನೇರಿಯಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಬೋರ್ಡ್ಗೆ ಬೆಂಕಿ ಇಡಲಾಗಿದೆ. ಬೆಳಗಾವಿ ನಗರದಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಕಡ್ಡಾಯ ಅಂದರೆ 60% ಕನ್ನಡ ಬೋರ್ಡ್ ಅನ್ನ ನಾಮಫಲಕವನ್ನ ಅಳವಡಿಸುವಂತೆ ಪಾಲಿಕೆ ಆದೇಶವನ್ನು ಹೊರಡಿಸಿದೆ. ಪಾಲಿಕೆ ಹಾಗೂ ಸರ್ಕಾರದ ಆದೇಶದ ವಿರುದ್ಧ ಗಡಿಯಲ್ಲಿ ಪುಂಡರು ತೆಗೆದಿರುವಂತಹ ಖಾತೆ ಇದು. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಕೊಲ್ಹಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಗಡಿಯ ಕನ್ನೇರಿಯಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ನಾಮಫಲಕಕ್ಕೆ ಬೆಂಕಿ ಇಡಲಾಗಿದೆ. ಕನ್ನೇರಿ ಮಠದಲ್ಲಿ ಹಾಕಿದ್ದ ಕನ್ನಡ ಬೋರ್ಡ್ಗಳನ್ನು ಹರಿದು ಬೆಂಕಿ ಹಚ್ಚಿದೆ ಶಿವಸೇನೆ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಕೊಲ್ಹಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಕನ್ನೇರಿ ಮಠದ ಬಳಿ ಆಗಿರುವಂತಹ ಘಟನೆ ಇದು. ಕರ್ನಾಟಕದ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಭಕ್ತರನ್ನು ಹೊಂದಿರುವಂತಹ ಮಠ ಈ ಕನ್ನೇರಿ ಮಠ. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಮರಾಠಿ ನಾಮಫಲಕಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಇಲ್ಲದೆ ಹೋದರೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ನಾಮಫಲಕಕ್ಕೂ ಅವಕಾಶ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಇಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಆಕ್ರೋಶವನ್ನು ಹೊರಹಾಕಿದ್ದಾರೆ. असं मी ऐकलेलं आहे की ह्या महाराष्ट्र राज्य सरकारने मराठी बोर्डची सक्ती केली असं मी ऐकलं होतं आणि कायदा केला अशी चर्चा पण आहे. पण तो कायदा कुठं आहे? तो जिल्हा प्रशासन पण अजून ते पोहोचायचा आहे का चालत चालत तो कायदा इथे आलेला आहे? जिल्हा प्रशासनाला हे लक्षात आलं पाहिजे की आज इथं काहीतरी कार्यक्रम म्हणून प्रत्येक ठिकाणी कन्नड बोर्ड लावलेले आहेत. एकीकडे बेळगावमध्ये जे आमचं हक्काचं आहे, भविष्यात आमचं होणारा महाराष्ट्राचं, त्या बेळगावमध्ये मराठी फलक काढून सक्ती करतायत, दादागिरी तिथलं सरकार करतायत आणि इथं आमच्या जगण्यावर मीठ चोळायचं काम जर कोण लोक करत असतील तर चुकीचं आहे. जिल्हा प्रशासनाने ताबडतोब प्रत्येकाला हवं. काय करते शासन? मुख्यमंत्री महोदय काय करतायत? समन्वयक जे आहेत ते काय करतायत? त्या मंत्री महोदय इथं आलं पाहिजे आणि स्वतः बोर्ड काढले पाहिजे. तुमचं मराठी खरंच प्रेम आहे ना, महाराष्ट्रावर तुमचं प्रेम आहे ना, तर तुम्ही स्वतः आलं पाहिजे, सांगितलं पाहिजे जिल्हा प्रशासनाला ताबडतोब इथे बोर्ड काढा. ठीक आहे, आम्हाला कुठल्या जातीपातीवर आम्हाला कुठला आक्षेप नाही आहे, सणावर कुठला आक्षेप नाही आहे, परंतु मराठी इंग्लिश लावा, इंग्लिश समजते ना, हीच भाषा काय इथं, तर भविष्यामध्ये हे ताबडतोब थांबलं पाहिजे. आणि ह्या जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकाऱ्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री यात लक्ष घातलं पाहिजे असं आमचा आग्रह आहे त्यांना. असं मी ऐकलेलं आहे की ह्या महाराष्ट्र राज्य सरकारने ಪ್ರತಿಕ್ಷಣದ ಸುದ್ದಿಗಾಗಿ ಜಿ ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್ ಆ್ಯಪ್ ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡಿ. ಲೈವ್ ಟಿವಿ, ಲೇಟೆಸ್ಟ್ ಅಪ್ಡೇಟ್ಸ್, ಎಂಟರ್ಟೈನ್ಮೆಂಟ್, ಲೈಫ್ ಸ್ಟೈಲ್, ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಸುದ್ದಿ ನಿಮ್ಮ ಅಂಗೈಯಲ್ಲಿ.